तर नमस्कार मित्रांनो, आणि माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद टेक्निकल. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण यांची ही के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कारण की बऱ्याचशा महिलांना अजून देखील माहीत नाही की के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी आणि आपली जी के-वाय-सी आहे ती करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि कशाप्रकारे डॉक्युमेंट घेऊन आणि पूर्ण प्रक्रिया के-वाय-सी आहे ती केली जाणार आहे. तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो, तुमची जी के-वाय-सी आहे ती के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट हे कोणते असणार आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला लाभ मिळेल आणि तुमचे जे ₹1500 आहेत ते तुम्हाला वंचित राहू शकणार नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये पडण्यासाठी तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची के-वाय-सी केल्यानंतरच तुमचे जे ₹1500 आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, नाहीतर तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. हे लक्षात असू द्या. माझ्या लाडकी बहिणींसाठी खास हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की, कारण की असे नवनवीन आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण, जर तुम्हाला ही के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट लागणार आहे, तर ते कोणते डॉक्युमेंट आहेत? तर पहिला म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचंच आहे. 100% लिंक असणे पाहिजे. किंवा तुम्ही म्हणाल की माझ्याकडे मोबाईल आहे, तो मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. लिंक नसेल तर तुमची के-वाय-सी पूर्ण होणार नाही. त्याचबरोबर तुमचा वडिलांचा जोडलेला असेल तुम्ही आधार कार्ड, तो लागणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मिस्टरांचा, जसं की तुमचं लग्न झालेलं, ज्या लाडकी बहीणचा फॉर्म भरला तेव्हा तुमचं लग्न झालेलं नव्हतं. त्यानंतर ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुमचं लग्न झालेलं आहे, तर तुम्ही पहिला वडिलांचा आधार कार्ड दिला असेल तर वडिलांचा टाकायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही मिस्टरांचा दिला असेल तर मिस्टरांचा त्याला लावून आणि के-वाय-सी करायची आहे. तर मिस्टरांचा आधार कार्ड, त्याचबरोबर वडिलांचा, ज्यांनी वडिलांचा आधार कार्ड टाकून आणि लाडकी बहीणचा फॉर्म भरला आहे त्यांनी तो लाडकी बहीणसाठी जो आधार कार्ड वापरलेला आहे तोच वापरून आणि ई के-वाय-सी पूर्ण होईल. आणि मोबाईल नंबर दोन्ही याला लिंक असणे गरजेचं आहे. तर एवढं लक्षात असू द्या, कारण की दोन आधार कार्ड दोघांनाही, जसे की तुमचा आणि मिस्टरांचा किंवा तुमचा आणि वडिलांचा, यांना मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचंच आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तर तुमची ई के-वाय-सी पूर्ण होणार आहे. तर एवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रॉपर असले पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू.